आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स म्हणजे चौकोन कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना आणि प्रकार म्हणजे चौकोनाची रचना कशी करायची, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत या विषयाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक साधं कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल कोणत्या पद्धतीने काढायचं असतं, कसं मेजरमेंट घ्यायचं असतं, या संदर्भात त्रिकोण कसा काढायचा असतो पहिल्यांदा हे पाहूया. त्यानंतर आपण चौकोनाकडे लक्ष देऊ. सगळ्यात महत्वाचं बेसिक आहे ते माहिती असणं अत्यावश्यक आहे. तो पॉइंट आहे कन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल with given measures. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ आहे कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल विथ गिवन मेजर्स म्हणजे दिलेल्या मापानुसार त्रिकोणाची रचना करा. आता दिलेल्या मापानुसार त्रिकोणाची रचना करताना त्यातला 1 नंबरचा क्वेश्चन आहे ट्रायंगल ABC. ट्रायंगल एबीसी कसा आहे तर लेंथ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ BC इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो, या माहितीच्या आधारावरून आपल्याला त्रिकोणाची रचना करायची आहे. त्याचे सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आपल्याला त्रिकोणाची रचना करताना पहिल्यांदा त्रिकोणाची कच्ची आकृती माहित असणं अत्यावश्यक आहे. आता या मापाच्या या माहितीनुसार या माहितीचा आधार घेऊन आपण त्रिकोणाची एक कच्ची आकृती काढायची. समजा मी त्रिकोण काढला, त्रिकोण नाव दिलं A, B आणि C. हा त्रिकोण ABC आहे. त्याची AB ची लांबी 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे याची लांबी आहे 5 सेंटीमीटर. BC म्हणजे B आणि C याची लांबी आहे 5.5 सेंटीमीटर आणि लेंथ AC म्हणजे AC ची लांबी आहे 6 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही कच्ची आकृती काढलेली आहे याला आपण खाली लिहायचं कच्ची आकृती. म्हणजे कच्ची आकृती याच्यातील रफ फिगर. आता कच्च्या आकृतीच्या आधारावरूनच कच्च्या आकृतीचा आधार घेऊनच आपल्याला पक्की आकृती मापाप्रमाणेच काढायची आहे. आता अशा प्रकारची आकृती काढत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ती स्केल, नंतर कंपास, पेन्सिल या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. आता या गोष्टींची त्याचबरोबर कोन मापक, जर तुम्हाला कोन दिला असेल तर कोन मापकाची सुद्धा आवश्यकता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व साहित्य आपल्याजवळ असणं अत्यावश्यक आहे आणि या साहित्याचा वापर करूनच आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल तयार करायचा आहे. या इन्स्ट्रुमेंटला आपण कंपास म्हणतो. आपण तरी याला दुसरा आपण शब्द आहे की मराठीमध्ये आपण याला कर्कट म्हणतो. या कंपासचा वापर करून आपल्याला कच्च्या आकृतीपासून पक्की आकृती करता येते. पेन्सिल आहे, ते अशा प्रकारची पट्टी तुमच्या कंपास पेटीमध्ये असते. याला 15 सेंटीमीटरची पट्टी आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला कोन मापक म्हणतात. या कोन मापकच्या आधारेच आपल्याला कोनाचं माप टाकून आपल्याला कोन काढता येतात. आता आपण या सर्व इन्स्ट्रुमेंटचा आपला वापर करायचा आहे. हे तुमच्या स्क्रीनवर दिसतात. या सर्व इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपल्याला जी कच्ची आकृती आहे या कच्च्या आकृतीवरूनच पक्की आकृती तयार करायची आहे. तर चला पाहूया याच इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण त्रिकोण रचना कशी करायची ती पाहूया. तर आपण ही पट्टी पेन्सिलचा वापर करून आपण BCचं माप लिहायचं आहे. आता BC आपण कोणत्याही एक पॉइंट घ्यायचा, जास्तीत आपल्याला वर आकृतीत काढायचा आहे, याचा अर्थ वर अंतर ठेवायचं आणि खाली आपल्याला माप घ्यायचं आहे.
आता खाली माप घेत असताना मी इथं पॉइंट देतोय, इथल्या पॉइंटला मी नाव दिलंय बी आणि बी पासून सी ही आकृती डिझाईन करणार आहे. बी आणि सी त्याचं आहे अंतर 5.5 सेंटीमीटर. म्हणजे हे 1 2 3 4 5 5च्या पुढं परत ज्या रेषा आहेत ते 5 रेषा ते 5.5. आता विद्यार्थी मित्रांनो थोडीशा आकृती मी वर घेतोय म्हणजे बाकीच्या डिझाईन वीक आपल्याला खाली करता येतील. आता इथं मी बी माप घेतलं, बी पासून 5.5 सेंटीमीटर म्हणजे 5च्या पुढे 5 रेषा म्हणजे बी सी हे माप आहे 5.5. बी आणि सी याचं माप आहे 5.5 सेंटीमीटर. जेव्हा तुम्ही रेषा ड्रॉ करणार त्याला लगेच नाव लिहा. नाव लिहिल्यानंतर आपण त्याच्या खाली लगेच माप लिहायचं, जेणेकरून आपल्याला लक्षात येते की आपण कोणती रेष ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर बी पासून जे ए अंतर आहे ते 5 सेंटीमीटर आहे. आता बी पासून ए अंतर टाकताना डायरेक्ट असं अंतर टाकायचं नाही. आपल्याला या कंपाचा वापर करायचा. या कंपाच्या वापरूनच आपल्याला बी पासून एचं अंतर आहे ते 5 सेंटीमीटर आहे. तर ह्याचा वापर करून हे जे टोक आहे लोखंडी टोक ते आपल्याला इथं 0वर ठेवायचं आहे आणि जे सस्पेन्शन टोक आहे ते सस्पेन्शन टोक 5 वर घ्यायचं आहे. हे तुमच्या पट्टीवर दिसतंय. एक पट्टीवर अशा प्रकारे पट्टी होल्ड करा जेणेकरून पट्टी सरकणार नाही आणि दुसऱ्या हातानं आपल्याला या अशा प्रकारचे जे नॉब आहे टोच आहे जे लोखंडी टोक आहे ते बरोबर इथं असं थोडंसं रुतवा जेणेकरून आपल्याला ते हलणार नाही. आणि त्यानंतर हे या 2 बोटाने एक अंगठा आणि हे मधलं बोट यांनी हे इकडे थोडंसं सरकवायचं आणि बरोबर 5 वर असे डॉट लिहायचे. 5 वर घ्यायचं आणि सोडायचं आणि तेच माप ठेवायचं आणि ते माप घेतल्यानंतर लोखंडी टोक आहे ते बी वर घ्यायचं. बरोबर बी वर ठेवल्यानंतर जो सस्पेन्शन आहे त्याला असा चाप मारायचा. त्यानंतर आता बी पासून ए पर्यंतचा चाप मारला 5 सेंटीमीटरचा. त्याच प्रकारे ए पासून सी याचा अंतर आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे सी पासून आपल्याला ए काढायचं असेल तर 6 सेंटीमीटर माप घ्यायचं आहे. मगाच्या प्रमाणेच असं होल्ड करा पट्टीला. एक टोक आहे ते बरोबर 0वर होल्ड करा आणि हे 2 मधलं बोट आणि अंगठ्यानं बरोबर 6 सेंटीमीटरकडे आहे तिथं बरोबर न्यायचं. हे आहे 6 सेंटीमीटर बरोबर. आणि नंतर हे लोखंडी टोक आहे ते सी वर ठेवा आणि जे सस्पेन्शन आहे त्याने असं चाप मारा. जे तिथं क्रॉस होतो ते क्रॉस आहे तो क्रॉस म्हणजेच पॉइंट ए आहे. बघा आपण नंतर मग ए पासून बी पर्यंतचं अंतर आहे त्याला आपण जॉईन करणार आहे आणि ए पासूनचं सी पॉइंट आहे ए पॉइंट टू सी पॉइंट ही सुद्धा रेषा आपण जॉईन करणार आहे. आणि मग नंतर विद्यार्थी मित्रांनो ए बीचं माप आहे ते लिहायचं 5 सेंटीमीटर. बी आणि ए आणि सी चं माप आहे ते आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची एक आकृती तुम्हाला तयार करता येते. तर पाहूया यातलीच प्रश्न क्रमांक दुसरा तो आहे तो इथे लिहितोय मी. प्रश्न क्रमांक दुसरा तो आहे ट्रँगल DEF काढायचा आहे. त्याचा एम कोन D इज इक्वल टू 35 डिग्री. एम कोन F आहे तो 100 डिग्री आहे आणि लेंथ TF इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. आता या माहितीचा आधार घेऊन आपल्याला एक कच्ची आकृती तयार करायची आहे आणि ती कच्ची आकृती तयार केल्यानंतर त्या कच्चीच्या आकृतीचा आधार हेच आपल्याला पक्की आकृती करायची. आता या माहितीच्या आधारावर एक मी आकृती डिझाईन करतोय. आकृती कच्ची मापाची नसते, आपण हाताने ड्रॉ केली तरी चालू शकते. त्याला मी नाव देतोय DE आणि F. आता DEF हे नाव दिलंय कारण DEF आहे DEF नाव दिलंय. अँगल D आहे तो आहे 35 डिग्री 35 अंश. एम कोन F जो F कोन आहे तो आहे 100 डिग्री आणि लेंथ DF आहे ते आहे 4.8 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथून इकडे कन्स्ट्रक्शन करायचं आहे.
आपण आकृती इथून अशी जर काढली, ही अशी जर फिरवली, इथनं जर आपण वर काढलं म्हणजे इथून इकडे वर काढली तरी चालू शकते. आता आपण परत पट्टी ही ज्या तुम्हाला पुढे पट्टी आणि सस्पेन्शन आधार देऊन आपल्याला DF ड्रॉ करायचा आहे. मी DF ड्रॉ करतोय. DF आहे ते 4.8 सेंटीमीटर, म्हणजे इथं आहे 0 पॉईंट आहे, तिथून 4.8 सेंटीमीटर, 4 पूर्ण आणि 8 रेषा, हे 5, 6, 7, 8 म्हणजे 8 रेषा, हे दोघं जर जॉईन केलं तर इथं 4.8 येतं. याला मी F नाव देतो, F, आणि हे आहे D, ते आहे 4.8 सेंटीमीटर. म्हणजे मी ही रेषा तयार केली, कारण हितनं इकडचं कुठल्या माप नाही, EFचं किंवा EDचं माप नाही, आपल्याला DF दिलंय. मी DF हा असा लिहिला. आता F पासूनचं अंतर आहे ते 100 आहे आणि D पासून अंतर 35 आहे. आता आपल्याला जे कोन मापक आहे, या कोन मापकचा वापर करून बघा, या कोन मापकमध्ये इथं पॉईंट असतो, तिथं पॉईंट आपण होल्ड करायचा आणि इथून इकडे 0, 10, 20, 30 असे माप असतात 180 पर्यंत, आणि वरून इकडे 0 पासून असे 180 पर्यंत, म्हणजे असं 180 असं 180 आपण काउंट करू शकतो. बरोबर सेंटरला जिथं असतो, बरोबर वर, इथून बरोबर इकडे गेला की 90 अंश याचा तिथं काटकोन तयार होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आता F पासून आपल्याला काढायचं 100, F पासून 100 म्हणजे या रेषेपासून इकडे 100 टाकायचा आहे, इकडून 100 नाही, या रेषेपासून या साईडला, म्हणजे आपल्याला उजव्या बाजूवरून डाव्या साईडला काउंट करत जायचं आहे. आता बघा, मी जो हा पॉईंट आहे, हा पॉईंट F वर बरोबर होल्ड करतोय. जे आपण रेषा काढल्या त्या रेषेचा बिंदू, F चा बिंदू आणि आडवी रेष ह्याच्या बरोबर ही मधली रेष बरोबर त्याच्यावर रेषेवर आहे, म्हणजे 0 बरोबर आणि पॉईंट बरोबर ते एका रेषेत आलेत. आता या उजवीकडून डावीकडं म्हणजे अशा प्रकारे इथून इकडं, ह्या साईडून ह्या साईडला आपल्याला 100 काउंट करायचा आहे. मग इथं 100 आहे, तो इथं 90 आहे आणि हा 100 आहे, म्हणजे हे इथं बरोबर 100 आहे. आता हे 100 आहे, तर मी F आणि ही रेषा अशीच पुढे वाढवणार, त्याला बाण करतो. आता परत D पासून आहे की इथून इकडं आहे, इथून इकडं आहे ते 35 डिग्री आहे. आता D पासून हे 35 डिग्री, परत हा पॉईंट हा D पॉईंट वर ठेवणार आणि FD ही बरोबर 0 ची रेष आहे, त्याच्यावर बरोबर होल्ड करायची आणि 35 अंश आहे, म्हणजे 0, 10, 20, 30 आणि हे 35 आहे, म्हणजे 30च्या पुढे 5 रेषा, ती 5वी रेष थोडीशी मोठी असते, त्याच्यावर आपण डॉट द्यायचा, म्हणजे हा 25 डिग्री झाला, हा आहे 100 डिग्री. आणि D पासून इकडे गेला पॉईंट, तो आहे 35 डिग्रीचा, तर इथं आपण अशी रेष मारली, तिथं असं बाण करायचा, जिथं क्रॉस होतोय ते म्हणजे F पॉईंट आहे, E पॉईंट आहे, सॉरी, तर हा E पॉईंट आहे, इथून आहे ते 35 डिग्री. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृती, कच्ची आकृती अशी देते, त्याला आपण कच्ची आकृती म्हणू शकतो. कच्ची आकृती ही सगळ्या आकृत्या, ह्या सगळ्या सस्पेन्शनच रफ करायच्या आहे. तुम्हाला दिसण्यासाठी फक्त मी ही कच्ची आकृती स्केचपेनने काढल्या, बाकीच्या ह्या जे कच्ची आकृती असेल किंवा पक्की आकृती असेल, दोन्हीही आकृत्या सस्पेन्सिलचाच वापर करायचा असतो. सस्पेन्शन कुठली वापरायची हे तुम्ही ठरवायचं. जास्त HB सस्पेन्शन वापरायची, जेणेकरून ते डार्क उठतात. 2H वापरली ती थोडीशी हार्ड असते आणि कठीण असते, त्या हार्डच्या कन्सेनं तर जास्तीत जास्त आपण रब केलं तर ते फाटण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून कोणत्याही कंपनीची सस्पेन्शन असू दे, ते HBच वापरायचे. ते बाकीचे कोणत्याही कंपनीची मला माहिती नाही, कोणतीही कंपनी घ्या, पण HBची पेन्सिल वापरा, ती डार्क असते, कारण ती एकदम सॉफ्ट आणि डार्क असते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया, 2 आकृत्या बघितलेल्या आहेत, तर आपण बघूया तिसरी आकृती. तिसरा प्रश्न आहे, तो प्रश्न आहे 3 नंबरचा प्रश्न आहे. तो प्रश्न आहे ट्रायंगल MNP. ट्रायंगल MNP हे म्हणजे लेंथ MP इज इक्वल टू 6.2 सेंटीमीटर, लेंथ NP इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर आणि M कोन P इज इक्वल टू 75 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 2 बाजू आणि 1 कोन दिलाय. 3 म्हणजे 2 बाजू आणि 1 कोन. आता कच्ची आकृती काढतोय आपण. ही आकृती कच्ची आहे, त्याच्यामध्ये M
एन पी माप दिली, नावं दिलीत. आता एम पी, एम आणि पी याचं माप आहे 6.2 सेंटीमीटर. एन पी, एन आणि पी याचं माप आहे 4.5 सेंटीमीटर. आणि एम कोण पी आहे, हा कोण आहे तो 75 डिग्री आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या बाजूने किंवा ह्या बाजूने कोणत्याही बाजूने आपण आकृती डिझाईन करू शकतो. आता एन पी मी ड्रॉ करतोय. एन पी आपण कंपास मध्ये माप घेतलं. एक पट्टी आहे, सस्पेन्सिल आहे आणि कोन मापक, ह्या दोन्ही तिन्हींचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आता वर आकृती काढायची तर मी खाली लिहितोय. आता एन पी 4.5 सेंटीमीटर म्हणून 4.5 सेंटीमीटर ड्रॉप करतोय. इथं आहे 0, तिथून 4.5 म्हणजे हे पूर्ण 4 आणि 5 रेषा, हे झाले रेष मारली. हे आहे एन पी. एन पी तिचं माप आहे 4.5 सेंटीमीटर. आता कोन मापक आहे, जो कोन मापक, हा कोन मापक आहे. या कोन मापाच्या माप घेऊन आपल्याला 75 अंश काढायचा आहे. 75 अंश हा एन पी या रेषाखंडापासून वर म्हणजे डावीकडून उजवीकडे असा पाहिजे. म्हणजे ही रेषा आहे 0 पॉईंट पासून इकडे 0 कडे गेल्या, ती रेषा एन पी वर बरोबर ठेवायची आणि हा पॉईंट बरोबर पी वर ठेवायचा, तरच आकृती आपल्याला परफेक्ट येऊ शकते. आता बघा ही बरोबर बसल्या. आता इथून 75 अंश म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 70च्या पुढे 5 रेषा म्हणजे 70च्या पुढे 5 रेषा, हे आहे 75वा पॉईंट. म्हणून मी तुम्ही पुढे रेष मारतो. ही रेष आहे पुढं अशी सरळ मारली तर इथला कोन आहे तो आहे 75 डिग्री, 75 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो, इथून 6.2 आहे, कंपास मध्ये 6.2 माप घ्यायचं, जे आपल्या पट्टीवर 6.2 माप या कंपास मध्ये घ्यायचं. मग अशा प्रमाणे जे लोखंड टोक आहे तर 0 वर होल्ड करायचं, थोडस होल्ड करून ठेवायचं. 6.2 म्हणजे 6 पूर्ण रेषा, 6 पूर्ण आणि पुढे 2 रेषा म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 6.2. आता 6.2 केलं की पी ह्या बिंदूवर लोखंड टोक ठेवायचं आणि या रेषेवर जे आपण कोन काढला त्या रेषेवर असा क्रॉस करायचा. ज्या ठिकाणी क्रॉस होणार आहे तो पॉइंट म्हणजे तो आहे एम पॉइंट. म्हणजे पी पासून एम काढला तो आहे एम पॉइंट. आता एम पॉइंट आणि एन हे दोन्ही एकत्र जॉईन करायचे, म्हणजे हा एन, एम आणि एन ही रेषाखंड जोडायची. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याची लांबी आहे 6.2 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे एक कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसून येईल. तर पाहूया यातलाच 4 नंबरचं कन्स्ट्रक्शन की जेणेकरून आपल्याला त्रिकोण काढण्यासाठी खूप मदत करेल. त्याचबरोबर जे आपण चॅप्टर जो बघणार आहोत, कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलेटरल्स, चौकोनाची रचना करताना सर्वात महत्त्वाचे त्रिकोण काढता आले पाहिजेत. तर त्रिकोण काढता आले तरच आपल्याला चौकोनाची रचना करता येते, म्हणून हे पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत. तर पाहूया आपण 4 नंबरचा क्वेश्चन. तो क्वेश्चन आपण आता लिहून घेऊया. प्रश्न क्रमांक 14 आहे तुमच्या क्वाड्रिलेटरल्स कन्स्ट्रक्शन ऑफ अँड टाइप मध्ये, पान नंबर 41 वर आहे तो प्रश्न. ट्रायंगल XYZ हा ट्रायंगल काढायचा आहे. एम कोन Y इज इक्वल टू 90 डिग्री. आता एम कोन Y म्हणजे काय? मेजर अँगल Y, हे लक्षात ठेवा. एम कोन Y आपण म्हणतो मेजर अँगल Y म्हणजे Y या कोनाचं माप, असं त्याचा अर्थ आहे. LXY याचा अर्थ काय? L म्हणजे लेंथ, XY या रेषाखंडाचं माप आहे 4.2 सेंटीमीटर. लेंथ XZ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. म्हणजे याचं मिनिंग सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. एम हे जे त्रिकोण सारखा चिन्ह आहे त्याला ट्रायंगलच म्हणतात, त्रिकोणच म्हणतात. याचं वाचन करताना मराठी वाचन करतात त्रिकोण XYZ असं वाचन करतात, आणि इंग्लिशमध्ये वाचन करतात ट्रायंगल XYZ. मेजर कोन Y, एम कोन Y याचा अर्थ मेजर कोन Y, याचा मराठी म्हणतात Y कोनाचे माप इज इक्वल टू 90 डिग्री. LXY, L म्हणजे लेंथ,
रेषाखंड एक्स वाय, लांबी एक्स वाय ची लांबी आहे 4.2 सेंटीमीटर. एल एक्स झेड, लांबी एक्स झेड याची लांबी आहे 7 सेंटीमीटर. आता आपण कच्ची आकृती काढू. कच्ची आकृती आहे ट्रायंगल आहे म्हणून ट्रायंगलची आकृती काढली. नाव दिलं एक्स वाय झेड. नाव तुम्ही इथून वर द्या, इथून इकडे द्या, इथून इकडे द्या. ऍज अ विश तुम्ही कुठेही नाव देऊ शकता. त्यानंतर माप आहे त्याप्रमाणे एम कोन वाय 90 डिग्री, वाय आहे ते 90 डिग्री आहे. एम कोन वाय, वाय याचा अर्थ 90 अंश आहे. एक्स आणि झेड सॉरी एक्स आणि वाय याची लांबी एक्स आणि वाय ची लांबी आहे 4.2 सेंटीमीटर आणि एक्स आणि झेड याची लांबी आहे 7 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता इकडं काय नाही, इथं आहे म्हणजे हे माप आपण लिहू शकत नाही. याचं माप आहे 4.2 सेंटीमीटर, याचं माप आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे 4 सेंटीमीटर जर माप काढला, इथं 90 अंश काढला आणि इथून इकडे पण माप टाकता येते. म्हणजे आपल्याला दोन्ही क्रिया करता येतात. म्हणून आपल्याला एक्स वाय हे माप आपल्याला पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आपण पट्टी घेऊया आणि सस्पेन्सिल आहे. पट्टी आणि स्केल आणि सस्पेन्सिलचा वापर करून आपल्याला एक्स वाय रेषाखंड काढायचा आहे. आता एक्स वाय रेषाखंड आहे, त्याचं माप आहे 4.2 सेंटीमीटर. मी इथं बरोबर 0 माप दिलंय आणि इथून 4.2 म्हणजे 4.2 रेषा इथं बरोबर रेषाखंड काढली. त्याला नाव दिलं एक्स आणि वाय 4.2 सेंटीमीटर. आता वाय जवळ इथं आहे ते 90 अंश कोण आहे, म्हणजे इथून इकडे 90 अंश आहे. कोण माप घेतला, त्या कोण मापावर तुम्हाला दिसत असेल की इकडं आतल्या साईडला 180 170 आहे या साईडला आणि वर साईडला 10 20 0 10 20 30 आहे. या साईडला आतल्या साईडला 0 10 20 30 आहे आणि वर साईडला 180 170 आहे. याचा अर्थ ज्यावेळी तुम्ही या बाजूनं काउंट करणार तेव्हा आतला मापाचं माप घ्यायचं आणि या बाजूने काउंट करणार तेव्हा वरच्या बाजूचं माप घ्यायचं. त्यामुळे हे दोन्ही साईडला काउंट दिलेले नंबर दिलेले आहेत. विद्यार्थी काय करतात, 30 अंशाचा कोण काढा म्हणला तर समजा असा कोण इथून इकडे काढायचा असेल तर 30 अंश म्हटले तरी आपण विद्यार्थी इकडं असं इथला 30 घेतात, इकडे 30 आणि ही असा विशाल कोण काढ. 30 म्हणजे लघु कोण माहित पाहिजे. 30 म्हणजे लहान कोण आहे, इथं कोण आहे, इथं एवढाच कोण आहे, त्याला लघु कोण म्हणतात. पण विद्यार्थी काय करतात, इथनं हे रेष आणि इकडे 30 रेष आणि असा विशाल कोण काढतात. म्हणजे तो 30 काढायच्या ऐवजी 150 काढतात. असे काही प्रॉब्लेम होतात. पण अशा प्रकारची कोण मापक आहे ते कोण मापकाचा अभ्यास परफेक्ट असेल तर आपल्याला कोण परफेक्ट करता येतात. तर पाहूया आपण वाय मध्ये 90 अंश आहे म्हणजे बरोबर हा पॉईंट घेतला आणि हा खालची रेष आहे ते एक्स वाय वर बरोबर होल्ड करायचे आणि जे 90 आहे त्या 90 अंशाला बरोबर डॉट करायचा आणि परत वाय आणि जो आपण डॉट घेतलेला आहे त्याला आपण ड्रॉ करायचा आणि वर असा बाण टाकायचा. त्यानंतर जे कंपास आहे त्या कंपासचा वापर करायचा, कारण आपल्याला इथून इकडं झेड टाकलाय, ही रेषा काढली तर झेडची आहे म्हणून या पॉईंट एक्स पासून झेडचं माप 7 आहे म्हणून आपण कंपासचा घ्यायचा आहे. जे लोखंड टोकाला 0 होल्ड करायचे, असं धरायचंय मधल्या बोटानं अंगठ्यानं सस्पेन्शन धरायचं. 7 आहे त्या ठिकाणी थोडंसं ओढत न्यायचं आणि बरोबर तिथं ऍडजस्ट करायचं. जिथं 7 आहे तिथं आपण थांबवायचं, हेच माप घ्यायचं, परत हलवायचं नाही, चेंज करायचं नाही. एक्स वर जे एक्स आहे त्या एक्स वर लोखंड टोक ठेवलंय आणि जे सस्पेन्शन टोक आहे ते आपण या रेषेवर घेणार आहे. इथं आहे 7 अंश. विद्यार्थी मित्रांनो, हे होल्ड झाले ते इथं झालंय 7 अंश म्हणजे हा आहे तो झेड माप आहे, हे माप आहे ते झेड माप आहे आणि म्हणून इथून झेड पॉइंट दिलाय आणि हे इथला पॉइंट त्याला असं जॉईंट करायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याचं माप आहे 7 सेंटीमीटर आणि हा कोण आहे 90 अंश. 90 अंश अशा प्रकारचा जर आपण चौकोन काढला तर त्याला 90 अंशच म्हणतात, हे माहित असणं अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्रिकोणाची रचना कशा प्रकारे केली जाते याचं एक उदाहरण आपण पाहिलेलं आहे. तर आपण पाहूया. एक
पाच नंबरचं एक्झाम्पल की त्रिकोण आणि कोणत्या प्रकारे काढता येतो का. 5 नंबरचा क्वेश्चन घेऊया. 5 नंबरचा क्वेश्चन आहे ट्रायंगल SPQ लेंथ SP is equal to 4.2 centimeter. Length PQ is equal to 5.5 centimeter. Length SQ is equal to 6.2 centimeter. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्रिकोण SPQ काढायचा आहे. लांबी SP या रेषाखंडाची लांबी 4.2 सेंटीमीटर आहे. PQ ची लांबी 5.5 सेंटीमीटर आहे आणि SQ ची लांबी 6.2 सेंटीमीटर आहे. आपण कच्ची आकृती काढू. कच्ची आकृती काढताना सरळ कच्ची आकृती काढायची, त्याला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन घ्यायचं नाही. SP आणि Q हे माप लिहिलं. SP चं माप आहे 4.2 सेंटीमीटर. PQ चं माप आहे 5.5 सेंटीमीटर आणि SQ चं माप आहे 6.2 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो, पट्टी आणि सस्पेन्सचा वापर करायचा आणि त्यानंतर PQ आपण काढायचा आहे. आपण पहिल्यांदा डोक्यामध्ये ठेवायचं आपल्याला काय काढायचं आहे. आपल्या डोक्यामध्ये आधी रचना सगळी तयार पाहिजे की जेणेकरून आपण कोणत्या आकृती कशा पद्धतीने काढणार आहे. आपण PQ रेष काढणार आहे. इथं जर काढली तर आपल्या लक्षात पाहिजे की S कुठं वर येणार आहे, तर हे आकृतीच्या वर जाऊ शकते. म्हणून आपल्याला माहित आहे PQ हे व आपल्याला PQ इथं काढायचं आहे, म्हणजे हे S पॉईंट वर येणार आहे. याचा अर्थ आपण खाली थोडं अंतर ठेवून जर काढलं तर आपल्याला थोडीशी रचना करताना प्रॉब्लेम येणार नाही. याचा अर्थ याचा आपल्याला सगळ्या रचना करत असताना मॅनेजमेंट करणं अत्यावश्यक आहे की आपण कोणत्या प्रकारचे मॅनेजमेंट करू शकतो. आता बघा, मी थोडंसं खाली घेतलंय. आता P आणि Q याचं माप आहे 5.5 सेंटीमीटर. हा 0 आहे. इथून 5.5 सेंटीमीटरवर 5.5 सेंटीमीटरवर पॉईंट आपण घेणार आहे. तर 5.5 सेंटीमीटर म्हणजे 5 रेषा पूर्ण आणि 5 पॉईंट पूर्ण, 5 सेंटीमीटर पूर्ण, त्याच्या पुढे 5 पॉईंट, 5 रेषा, म्हणजे हे झालं 5.5 सेंटीमीटर. आता याला म्हणतो आपण P आणि Q. लगेच नाव द्या, मापाचं टाका 5.5 सेंटीमीटर. आता परत कंपास घ्या. कंपासमध्ये P आणि S किंवा Q आणि S कोणतं माप टाकायचं आपण ठरवायचं. मी ठरवलं की P आणि S मला काढायचं आहे. त्याचं माप आहे 4.2. पट्टी घेणार. पट्टीवर हे टोकन टोक आहे ते 0 होल्ड करणार आणि 4.2 आहे म्हणून 4 पूर्ण आणि पुढे 2 रेषा, त्याच्यावर बरोबर सस्पेन्स टोक ठेवणार आणि आपण तेवढंच माप घेऊन हे परत लोखंडी टोक आहे ती P वर ठेवणार आहे आणि त्यानंतर इथं असा एक चाप काढणार आहे, म्हणजे असा एक कंस काढायचा. थोडासा कंस मोठा काढा की जेणेकरून क्रॉस दोन्ही व्हायला पाहिजे. आता P पासून S काढणार आहे. तर त्यानंतर मी Q पासून S काढणार, ते आहे 6.2 सेंटीमीटर. बघा, परत मी 0 वर हे लोखंड टोक देणार आहे आणि 6.2 वर सस्पेन्स टोक 6.2 वर. तर 6 रेषा, 6 पूर्ण आणि त्याच्या पुढे 2 रेषा, म्हणजे 6.2 बरोबर घ्यायचं 6.2. आता परत Q वर मी लोखंड टोक देणार. हे लोखंड टोक आहे Q वर ठेवणार आहे कारण Q पासून 6.2 S काढायचा आहे. मी जेव्हा इथून इकडे चाप मारायला जिथं क्रॉस होणार आहे तिथं S पॉईंट असणार, म्हणजे ह्याला मी क्रॉस केलं तर इथं ते S पॉईंट आहे म्हणून ह्याला मी नाव दिलं S पॉईंट. आता ज्या ठिकाणी क्रॉस झालेत, दोन्ही कंस क्रॉस झालेत, ते नाव आहे S आणि मग P आणि S ह्याला मी जोडणार आहे आणि नंतर S आणि Q हे जोडणार आहे. अशा प्रकारे याचं माप आहे 4.2 सेंटीमीटर, याचं माप आहे 6.2 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपल्याला चौकोनाची रचना करताना करावं लागणार आहे. तर आपल्याला अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन करताना कोणत्या प्रकारचा वापर, कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करता येतो, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण चौकोनाची रचना कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायचं, याची संपूर्ण जी माहिती आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढचे ज्यावेळेला मी व्हिडिओ टाकेन त्याचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला
लगेच तुमच्या मोबाईलवर दिसेल. मित्रांनो, नक्की तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा ही आशा धरतोय आणि थांबतो. धन्यवाद.